जय महाराष्ट्र, मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। रुग्णसेवेसाठी द्यावा अशी मागणी वैद्यकीय शिक्षक खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे। त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे। वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल गरीब रुग्णांवर उपचारासाठी राज्यातील देवस्थानांना मिळणाऱ्या देणगीतनं 10% निधी राखून ठेवा अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे। देवाच्या चरणी वाहिलेला निधी उपचारांवर खर्च होणं योग्य ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। आमदारांपाठोपाठ आता पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांची चांदी होणार आहे। पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांना आता चक्क मानधनवाढीचे वेध लागलेत। नगरसेवकांना आता 7,500 वरून चक्क 50,000 रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे। विधी समितीने ही शिफारस केली असून महासभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। विधी समितीच्या सदस्य नंदा ताकवणे यांनी ही माहिती जय महाराष्ट्रशी फोनवर बोलताना दिली आहे। शिवसेना आमदारांना मिळत असलेला अपुरा निधी आणि सत्तेत असूनही काम होत नाहीत या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षावर बैठक झाली। यावेळी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे प्रतोदही बैठकीला हजर होते। दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे। शिवाय दर 3 महिन्यांनी या समितीची बैठकही होणार आहे। बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणात अजित पवारांची एसीबीची चौकशी सुरूच राहणार आहे। त्यामुळे बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। गृहराज्यमंत्री मिळणाऱ्या पगारवाढीचा त्याग करणार आहेत। अमरावतीमध्ये त्यांनी याबाबत घोषणा केली आहे। जोपर्यंत शिक्षकांना हक्काचं अनुदान खात्यात जमा होत नाही तोपर्यंत वेतनवाढीची रक्कम शिक्षकांना देण्याचा निर्धार रणजित पाटील यांनी व्यक्त केला आहे। काळ्या पैशाविरोधात पुन्हा एकदा अण्णा हजारे यांनी रणशिंग फुंकलंय। विविध राजकीय पक्ष, अधिकारी आणि माफिया यांची युती हेच काळ्या पैशाच्या निर्मितीचं मूळ असून काळ्या पैशाच्या दुष्टचक्रातून देशाला बाहेर काढायचं असेल तर प्रभावी संघटनाद्वारे लोकजागृतीतून जनसंसद मजबूत करावी लागेल। संविधान मोर्चा आणि भारतीय जनसंसदेच्या माध्यमातून काल राळेगणसिद्धी इथे कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठकीमध्ये ते बोलत होते। राज्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकार वाढत चालले। तपासात होणाऱ्या दिरंगाईमुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण घटतंय। त्यामुळे मुलींमध्ये अस्वस्थता वाढेल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं। उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं असंही त्यांनी म्हटलं। मार्च महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी नागपुरात मेट्रो धावेल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली आहे। नागपुरातल्या बहुप्रतीक्षित मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे। 2018 पर्यंत मेट्रोचं काम पूर्ण होऊन ती नागपूरकरांच्या सेवेत दाखल होईल असा करार झाला। पण आता गडकरींच्या घोषणेनं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय। तर महापालिका निवडणुकीत भाजपला सत्ता मिळावी या हेतूनं भाजपनं ही खेळी खेळल्याचं बोललं जातं। कचऱ्यापासून आता खड्डे बुजवण्याची योजना लवकरच केंद्र सरकार आणणार आहे। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे। देशातल्या प्रत्येक शहरातला कचऱ्याचा वापर खड्डे बुजवण्यासाठी करणार असल्याचं गडकरींनी म्हटलंय। नागपूरमध्ये लवकरच मिथेन गॅसवर चालणाऱ्या बस धावतील। तसंच नागपुरातल्या 50,000 लोकांना 2.5 लाखात घर देण्याची योजना असल्याचंही गडकरींनी सांगितलं। महाड दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 28 मृतदेह आणि गाड्यांचे काही अवशेष सापडले। दुर्घटना घडल्यानंतर शोधकार्याचा आज 7वा दिवस आहे। सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात झाली आहे। महाडमधल्या दुर्घटनाग्रस्त बस शोधण्यासाठी पाणबुडी मागवणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे। महाडमधल्या दुर्घटनेला 7 दिवस झाले। 7व्या दिवशीही शोधकार्य सुरू आहे। 42 पैकी 14 जण अजूनही बेपत्ता आहेत। शिवाय 2 एसटी बस आणि टवेरा गाडीचा अद्याप काहीही थांगपत्ता लागलेला नाही। त्यामुळे आता पाणबुडीच्या वापरावर विचार सुरू असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं। ज्या सावित्री नदीच्या पात्रात महाडची दुर्घटना घडली त्या सावित्री नदीत शेकडो मगरींचा वावर असल्यानं शोधकार्यात अडथळे येत आहेत। दुर्घटनेनंतर मदत कार्यात सहभागी झालेल्या स्थानिकांमध्येही मगरींची भीती असल्याचं पाहायला मिळतंय। महाडच्या विसावा हॉटेलपासून गांधारी नदीपर्यंत मोठ्या प्रमाणात मगरींचं वास्तव्य असल्यानं हा परिसर मगर प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे।
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर असलेल्या खड्ड्यांची दखल घेत या मार्गांचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी केली आहे। या मार्गावर सोयी सुविधा नसून हायवेची स्थिती खराब झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या हायवेवर असलेल्या जाहिरातींच्या माध्यमातूनही पैसा येतोय, मात्र हा पैसा जातो कुठे असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे। माळशेज घाटाचा बंद असलेला रस्ता वाहतुकीसाठी आजपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। माळशेज घाटाचा रस्ता शनिवारी खचला होता, त्याचबरोबर महामार्गावर दरडीही कोसळल्या होत्या, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी 2 दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता। दरड हटवण्यात आली आणि रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं आज हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो। गुजरातच्या तापी जिल्ह्यामधून एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलंय। सोमवारी दिवसभरात 3 बिबट्यांना पकडून जंगलात सोडण्यात आले। गावांमध्ये घुसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। जवळपास 3 तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला वनविभागानं जेरबंद केलंय। पुण्यातल्या किनही गावात गेल्या 3 दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र वनविभागाच्या ढिसाळ कारभाराला ग्रामस्थ पुरते वैतागलेत। गणेश पिंगण यांच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळलेत, तर लक्ष्मण काळे यांच्या घरासमोर 3 दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। ठाण्यातल्या रेल्वे स्टेशनवर झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातनं एकाचा खून झाला होता। झोपायच्या जागेवरनं वाद झाल्यानं बाळा गडसिंगेनं एका तरुणाला भुसकलं होतं, त्यातच त्या तरुणाचा मृत्यू झाला होता आणि ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। यानंतर रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर 7 दिवसांनंतर जेरबंद झाला आहे। मुंबईच्या कुर्ला स्टेशनवर प्रवाशांनी 2 चोरांची धुलाई केली आहे। या चोरांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे। या दोघांनी एका वृद्धाचा मोबाईल चोरी केला होता। दोघांची झडती घेतली असता मोबाईल सापडले। चोरांना मारतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे। बुलढाण्यात शेगावात सोमवारी रात्री लुटीचा थरार पाहायला मिळाला। व्यापाऱ्याच्या प्रसंगावधानानं आणि धाडसानं हा लुटीचा प्रयत्न फसला। व्यापारी राकेश काशेलानी हे दुकान बंद करून घरी जात होते। 2 लुटारूंनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न फसल्यानंतर या लुटारूंनी त्यांचा पाठलाग करत त्यांना चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला। मात्र काशेलानी यांनी प्रसंगावधान दाखवत त्या चोरांशी 2 हात केले। लेखिका शोभा डे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। शोभा डे यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची थट्टा उडवली आहे। ट्विटरवरून शोभा डे यांनी भारतीय पथकावर निशाणा साधला। भारतीय पथकाचं एकच लक्ष्य आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या, पैसा आणि संधी वाया घालवा, अशा प्रकारच्या ट्विट शोभा डे यांनी केलं। रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीच्या आणि ब गटात भारतीय महिला टीमचा इंग्लंडकडनं पराभव झाला आहे। या पराभवाबरोबरच भारतीय संघ हा गटामध्ये 4थ्या स्थानावर फेकला गेला आहे, तर इंग्लंडचा संघ गटात अव्वल स्थानी आला। इंग्लंडनं भारताचा 3-0 असा पराभव केला। गर्भात असलेल्या लिंगाचं निदान करून भ्रूण मुलीचं असेल तर या कोवळ्या कळ्यांचे श्वास घोटण्यात महाराष्ट्रातील डॉक्टरांचा क्रमांक सर्वात वरचा लागतोय। केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालंय। पोलिसांकडे नोंद झालेल्या प्रकरणांची संख्या मागच्या 5 वर्षांच्या तुलनेत मार्च 2016 महिन्यांपर्यंत जास्त वाढली आहे, तर महाराष्ट्रात 79 डॉक्टरांवरील गुन्हे सिद्ध झाले असून महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 60 डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यात आले। पनवेलमध्ये पोलिसांसाठी पहिली सोसायटी उभारली जाणार आहे। टाउनशिपला 2 FSI देण्यास तत्वतः मंजुरी मिळाल्यानं 10,000 घरांची आशिया खंडातील पोलिसांची पहिलीच सोसायटी आकारास येणार आहे। सुमारे 15 लाख रुपयात 700 चौरस फुटांचं घर पोलिसांना मिळणार आहे। म्हाडाच्या 972 घरांसाठी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे। या घरांसाठी प्राधिकरणाकडे तब्बल 1,36,577 अर्ज दाखल झालेत। म्हाडाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 191, अल्प उत्पन्न गटासाठी 417, मध्यम उत्पन्न गटासाठी 228 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 136 अशा एकूण 972 सदनिका आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे बड्या विकासकांनी पाठ फिरवल्यामुळे काय करायचं या विवंचनेत असलेल्या भाजप शासनानं पुढच्या रूपरेषा ठरवण्यासाठी सोमवारी तातडीची बैठक बोलावली होती। मात्र ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे। बैठकीची पुढची तारीख अद्यापही निश्चित करण्यात आलेली नाही। मात्र इतक्या गंभीर विषयावर बोलवलेली बैठक रद्द झाल्यानं तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत।
महागाईनं त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी म्हणून 120 रुपये प्रति किलो दरानं तूर डाळ उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड उठल्यानंतर डाळींचे भाव कमी करण्यात आलेत। त्यानुसार आता खुल्या बाजारात 95 रुपये प्रति किलो दरानं डाळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये भाज्यांची आजही छुप्या लिलावाची पद्धत राबवली जाते। खुल्या बाजारामध्ये शेतीमाल नेमका कुणाकडे आणि कसा विकायचा याचा निर्णय न घेता आलेल्या शेतकऱ्यांचा 60% अधिक माल एपीएमसीमध्ये येतो। अडत ही शेतकऱ्यांच्या खिशातून नव्हे तर किरकोळ व्यापाऱ्यांकडून वसूल करावी असे निर्देश असले तरीही प्रत्यक्षात मात्र छुपी लिलाव पद्धत आजही शेतकऱ्यांची पिळवणूक करते। मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा 50%वर आलाय, त्यामुळे मराठवाड्याच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे। नाशिक जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे यंदा जायकवाडीचा दुष्काळ अखेर हटला, त्यामुळे जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरांना आणि उद्योग व्यवसायांना दिलासा मिळाला। पुण्यातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 2 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडला, त्यामुळे खडकवासला प्रकल्पात एकूण 94% पाणीसाठा झाल्यानं 4ही धरणं काठोकाठ भरली आहेत। खडकवासला आणि पानशेत धरणं 100% भरल्यामुळे त्या धरणातून पाणी सोडलं जातं। मुंबईला पाणी पुरवठा करणारं भातसा धरण यंदा लवकर भरल्यानं इथे पर्यटकांची गर्दी वाढतीये। काही अतिउत्साही पर्यटक भातसा धरणाच्या भिंतीवर चढून सेल्फी काढत असल्याचं उघड झालंय। तसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। पावसाचं पाणी साचून त्यावर वाढलेल्या डासांमुळे राज्यात डेंग्यूच्या तापानं नागरिक फणफणले आहेत। जानेवारीपासून आतापर्यंत 1778 रुग्णांना डेंग्यू झाला असून गेल्या वर्षी हे प्रमाण 786 होतं अशी माहिती मिळते। सीएसटी पनवेल फास्ट कॉरिडॉर प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल MRVC कडनं रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे नुकताच पाठवण्यात आला। या प्रकल्पातनं धावणारी लोकल ही ताशी 60 किलोमीटर वेगानं धावेल आणि 48 मिनिटात सीएसटी पनवेल प्रवास पूर्ण करेल असं प्रकल्पाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे। या उपक्रमाच्या अंतर्गत 11 ऑगस्टपासून मुंबई दर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे। या सहलीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मॉलचा समावेश करण्यात आल्यानं या सहलीच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। जळगाव विभागाकडून थेट औरंगाबादसाठी विनावाहक नॉनस्टॉप बस फेरी सुरू करण्यात येते। जळगाव विभागाला बस फेऱ्या सुरू करण्याबाबत औरंगाबाद विभागानं हिरवा कंदील दिल्यानं गुरुवारपासून बस फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत। जळगाव बस स्थानकावरून दर 45 मिनिटांनी बस सुटणार आहे। महाराष्ट्र शासनानं मोटार वाहन कायद्यातील दंडात वाढ केल्यानंतर आरटीओनं वाहन चालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे। गेल्या 5 दिवसात पुण्यात केलेल्या कारवाईत 1700 जणांवर आरटीओनं कारवाई केली आहे। त्यांच्याकडनं 4,02,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाला अखेर 1 महिन्यानंतर पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले। धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। PMP सक्षम करण्याच्या दृष्टीनं त्यांना पूर्ण कार्यकाल दिला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिडकोच्या वतीनं दक्षिण नवी मुंबईमध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। या यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन सोमवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रकल्पासाठी 108,65,00,000 रुपये खर्च आला आहे। या CCTV प्रकल्पामुळे सार्वजनिक सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि हवेच्या गुणवत्तेवरही देखरेख ठेवणं शक्य होणार आहे। भिवंडीतील धोकादायक इमारती कोसळून मनुष्यहानी झाल्याच्या घटनेचा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं धसका घेतला आहे। अति धोकादायक इमारती पोलीस संरक्षणात रिकाम्या करून त्यावर हातोडा मारण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले। मात्र या आदेशाची प्रत्यक्षात किती अंमलबजावणी होते हे महत्त्वाचं ठरणार आहे।
अहमदनगर शहरातील 98 धोकादायक इमारतींना महापालिकेच्या बांधकाम विभागानं 2 महिन्यापूर्वीच नोटीस दिली आहे। नोटीसमध्ये इमारतीच्या मालकानं तातडीनं संबंधित इमारतीचा धोकादायक भाग पाडून घ्यावा असा आदेश देण्यात आला। तसंच इमारती पडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला धोका झाला तर त्याची जबाबदारी मालकाची असेल असंही सांगण्यात आलं। मुंबई विद्यापीठानं शासनाकडे नव्या महाविद्यालयांसाठी सादर केलेल्या तब्बल 125 प्रस्तावांपैकी फक्त 24 नव्या महाविद्यालयांनाच मंजुरी मिळाली। याबाबतचा शासन निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं जारी केला आहे। मुदतवाढ देऊनही यंदा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं विद्यापीठांच्या बृहत आराखड्यानुसार मंजुरीसाठी आलेल्या नव्या महाविद्यालयांना मंजुरी दिलेली नाही। वीज वाचवण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील सर्व 40,867 वीज खांबांवर LED दिवे बसवण्याचं प्रस्तावित असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली। गिरगाव चौपाटीवर मोटरचालित लँटर्न असलेले 20 मीटर उंचीचे टॉवर उभारण्यात येणार आहेत। वडाळा, प्रतीक्षानगर, बॅकबेस, सिम्प्लेक्स मिल, अपोलो मिल इथे सर्वाधिक ऊर्जा क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा प्रस्ताव आहे। आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या डॉल्बी विरोधात कारवाई करण्याचे आदेश थेट उच्च न्यायालयानं दिल्यानं पोलिसांनी डॉल्बी विरोधात कारवाईची मोहीमच उघडली आहे। कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी गेल्या 1.5 वर्षात 100 मंडळांवर ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल केलेत। गुन्हे दाखल केलेल्या मंडळांचे कोर्टात हेलपाटे सुरू आहेत, तर 100हून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। गणेशोत्सव मंडळांनी प्रत्यक्षात पर्यावरणस्नेही उत्सवाच्या दिशेनं प्रवासाला पुन्हा सुरुवात केली आहे। त्यासाठी बाप्पाच्या मागे असलेल्या प्रभावळीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळून फायबरचा वापर करायला सुरुवात झाली आहे। मुंबईतल्या करी रोडचा कैवारी, ग्रँट रोडचा राजा, खेतवाडीचा गणराज, अभ्युदयनगरचा राजा यासारख्या काही मंडळांनी गणपतीच्या भोवतालची प्रभावळ फायबरची बनवून घेतली। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं वर्ष संपायला अवघे 4 दिवस उरलेत, मात्र सिंहस्थ आराखड्यातील 200 खाटांचं रुग्णालय अद्यापही सुरू झालेलं नाही। मनुष्यबळाची उणीव, लिफ्टच्या अभावामुळे अखेरपर्यंत या रुग्णालयात कोणावरच उपचार होऊ शकले नाहीत, तर CCTV आणि इतर पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी येऊनही त्याचा फायदा महापालिकेला करून घेता आलेला नाही। गोव्यात मद्यपान करणं आता पर्यटकांना चांगलंच महागात पडणार आहे, कारण गोवा सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना 10,000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे। या नव्या निर्णयानुसार गोव्यात मद्यपान निषेध असलेले फलक लावलेल्या परिसरात मद्यपान करणाऱ्यांना 10,000चा दंड आकारण्यात येणार आहे। महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना बंद करण्याचे सरकारचे कोणतेही उद्दिष्ट नसल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री रामकृपाल यादव यांनी स्पष्ट केलं आहे। या योजनेच्या लाभार्थी कुटुंबांच्या संख्येत एका वर्षात दुप्पट वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। मनरेगा अधिक प्रभावी करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही यादव यांनी राज्यसभेत बोलताना दिली आहे। गाय ही दूध देते, मत देत नाही, हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलंच लक्षात आलं आहे, असा टोला राष्ट्रीय जनता दलाचे सर्वोच्च नेते लालू प्रसाद यादव यांनी लगावला आहे। यादव यांनी याआधी या संदर्भात एक ट्विट केलं होतं। त्यांनी कधी गायी पाळल्याच नाहीत, तर त्यांना तरी काय माहिती असणार, अशी औपरोधिक टीका या ट्विटच्या माध्यमातून लालूंनी मोदींवर केली। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळातला पतधोरणाचा शेवटचा आढावा आज जाहीर करतील। पुढच्या महिन्यात राजन यांच्या गव्हर्नर पदाचा कार्यकाळ संपणार आहे। पतंजली आयुर्वेदनं मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातल्या पिथमपूर औद्योगिक वसाहतीत अन्न प्रक्रिया उद्योगात 500 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं या औद्योगिक वसाहतीत पतंजलीला 400 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे। त्यासाठी पतंजलीनं 1 कोटी रुपये ॲडव्हान्स दिल्याचंही समजतं। या युनिटमुळे 700 ते 800 जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे। चीनमध्ये 1000 रोबोट्सनी एकत्रित नृत्य सादर करून नवा विक्रम केला आहे। हा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आला आहे।
क्विंग दाव बियर फेस्टिवलमध्ये 43.8 सेंटीमीटर लांबीच्या या प्रत्येक डान्सिंग मशीनला एकाच मोबाईलनं नियंत्रित केलं गेलं। जवळपास सर्वच रोबोट्सनी 60 सेकंद नृत्य सादर केलं। तर मग या बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास।